सर्वच मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा दिलेल्या आहेत. एका बाजूला शिर्के कन्स्ट्रक्शन बारामती यंगर्स, तर दुसऱ्या बाजूला टीम आहे धोम पुनर्वसन अनवडी वाई तालुक्यातील टीम. अर्थात ज्या पद्धतीने आपण पाहतोय शिर्के कन्स्ट्रक्शनचे पाठीराखे खेळाडू पहा, जे अपकमिंग खेळाडू आहेत, ज्यांनी मात्र संपूर्ण संघाला खूप चांगला सपोर्ट दिलाय आणि पाठीराख्याच्या भूमिकेमध्ये आहेत. सुशांत दादा शिंदे अर्थात धोम पुनर्वसन अनवडी संघानं टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी अर्थात बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय कळवलेला आहे. सुपर क्लासिकल मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अनुश्री चषक मेन स्क्रीन वरती सुपर क्लासिकल मॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक वर्ग मेन स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. मुख्य स्क्रीन वरती युट्यूब वरती अगदी जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक वर्ग पहा. अनेक खेळाडू आहेत वाई सिटीचे खेळाडू जे गौरव सोनवणे आपल्याला मेन स्क्रीन वरती पाहायला मिळत आहेत. सगळे प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण टुर्नामेंट वरती प्रेम केलेलं आहे. वाई तालुका क्रिकेट संघटनेचं आणि अखंड वाई क्रिकेट संघटनेचं चांगलं सहकार्य या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये आपल्याला लाभत असताना पाहायला मिळत आहे. मेगा फायनलचा थरार, मेगा फायनलची मॅच अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4 यशस्वी पर्व. मुख्य स्क्रीन वरती सचिन मोहिते अगदी सर्व खेळाडूंना आणि या मॅच साठी शुभेच्छा देत आहेत. त्यासोबतच बोपेगावचे अनेक प्रेक्षक या ठिकाणी जुळलेले आहेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. बोपेगावचे संपूर्ण टीम या ठिकाणी डॉक्टर यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा दिल्या जात आहेत. या संपूर्ण स्पर्धांवरती सर्वांनीच प्रेम केलेलं आहे आणि या प्रेक्षकांच्या माध्यमातून प्रेक्षक हा खरा केंद्रबिंदू असतो कोणत्याही कार्यक्रमाचा. आणि युट्यूब वरती 50,000 व्ह्यूज, क्रिक लाईव्हचे व्ह्यूज वेगळे, इतर ग्राउंड वरचे व्ह्यूज, अशा सगळ्या व्ह्यूज आपल्याला पाहायला मिळालेत. आणि सन्मान्य उंबरकर साहेब यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. मनापासून स्वागत आहे. चला स्पीड घ्या, स्पीड घ्या. 12th मॅन बारामती आपला लगेच कॉम्बॉक्स मध्ये पाठवा खेळाडू. शिर्के कन्स्ट्रक्शन उंबरकर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. मनापासून स्वागत आहे. मेगा फायनल ग्रँड फिनालेची मॅच, इम्पॉर्टंट मॅच रंगतीये. एका बाजूला टीम आहे शिर्के कन्स्ट्रक्शन पसरणी यंगर्स बारामती, तर दुसऱ्या बाजूला धोम पुनर्वसन अनवडी. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्मान्य उंबरकर साहेब हे देखील उपस्थित आहेत. पहा क्रिकेटवरचं प्रेम पहा, पायाला दुखापत आहे अशा परिस्थितीमध्ये खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी, खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी सन्मान्य उंबरकर साहेब या ठिकाणी ग्राउंड वरती दाखल झालेत. मनापासून अनुश्री चषकचे सर्वच आयोजक ऋणी आहेत. चला मेगा फायनल ग्रँड फिनाले अनुश्री चषक 2026 निघाला. मयूर मासाळ पहिला बॉल, पहिलाच बॉल लाजवाब यार. मागच्या मॅच मध्ये देखील 2च धावा खर्च केला आणि याही मॅच मध्ये तोच रिदम. टप्पा पडतोय, बॉल बाहेरच्या बाजूला वळण घेतोय. डावकुऱ्या हाताचा एक प्रचंड प्रतिभाशाली बारामती सिटीचा मयूर मासाळ, तर समोर वाई सिटीचा वाघ, वाई तालुक्याचा वाघ अर्थात सुशांत शिंदे. हा स्ट्रोक हवेमध्ये खेळ आहे. क्षेत्ररक्षक 3 आलेत, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. सेफ हँड इन टू द बास्केट. सुशांत शिंदे सेनापती ऑफ धोम पुनर्वसन कोसळला. महत्वाचा खेळाडू, कॅप्टन बॅक टू डग आउट. इम्पॉर्टंट विकेट मैदानाच्या आतमध्ये शिर्के कन्स्ट्रक्शनच्या पाठीराख्यांचा जल्लोष. छोटे खेळाडू पहा, स्क्रीन वरती पसरणी गावचे युवा खेळाडू आभय शिर्के टीम अँड ओव्हरऑल कंपनी, आभय शिर्के यांची टोळी एन्जॉय करते.
ग आता आवाज घुमणार सर्वच खेळाडू अगदी मंत्रमुग्ध झाले. सर्वच प्रेक्षक अगदी नाचून टाळ्यांनी शिट्ट्यांनी प्रतिसाद देत आहेत. अभय शिर्केची ही सगळी टोळी, ही अभय शिर्केची ही सगळी सेना आपण मेन स्क्रीन वरती पाहतोय. हे येणारे अपकमिंग स्टार आहेत, अपकमिंग खेळाडू आहेत. नेक्स्ट बॉल फेस करण्यासाठी गौरव पोळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. निघाले पुन्हा एकदा मयूर मासाळ. प्ले अँड मिस, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल, 3 बॉल जबरदस्तच हाताळलेत. एक महत्वाची विकेट घेतलीये का या खेळाडूला पुणे जिल्ह्यामध्ये सातत्यपूर्व मागणी असते आणि का टेनिस क्रिकेट विश्वातला फिरकीचा जादूगार वेगवान म्हणून मयूर मासाळला ओळखलं जातं हे सिद्ध करतोय आणि सिद्ध झालाय म्हणूनच प्रसिद्ध आहे. लगातार 12 ते 15 वर्ष टेनिस क्रिकेटची सेवा करणारा खेळाडू. ऑन साइडला स्ट्रोक खेळलाय, फक्त दिशा दाखवलीये. एक सिंगल मिळेल. राहुल सपकाळ यांच्याकडून गौरव पोळच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. परंतु मयूर मासाळ चांगल्या रिदम मध्ये एकच धाव. एक धाव धावफलकावरती शून्यातून विश्व निर्माण होते. एक संकल्पना आहे, शून्यातून एक धाव निर्माण झालेली आहे. श्री गणेशा झालाय धावफलकाचा. ओहो हो, याही वेळेसचा बॉल डॉट बॉल येतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे. परंतु मयूर मासाळ प्रभावित करतायत. एक चांगला टप्पा, अचूक लेंथ, अचूक लाईन, बॉल स्विंग होतोय, टप्पा पडतोय बाहेरच्या दिशेनं, बॉल वळण घेतोय आणि यासाठीच चेतन काळंगे यांचा हुकमी एक्का म्हणून मयूर मासाळला ओळखलं जातं. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने 1 बाउंस बॉल फील्ड केला जातो. एक सिंगल कंप्लीट केली. 1 के साथ कहानी आगे. बूंद बूंद से भरता है सागर, ईट ईट से बनती है इमारत, अकेले हम कुछ नहीं, मिल जाए तो इबादत ही इबादत. एकत्र आल्यानंतर हा देखना 16 रंगत होतो असतो. मागच्या मॅच मध्ये देखील मयूर मासाळने 1 विकेट घेतली, 2 धावा खर्च केल्या आणि याही मॅच मध्ये 1 विकेट घेत 2च धावा खर्च केलेल्या आहेत. लाजवाब बॉलिंग. मेन स्क्रीन वरती काटेवाडी गावचा वाघ अर्थात मयूर मासाळ, काटेवाडी एक्सप्रेस. जबरदस्त गोलंदाजी. आता स्ट्राईक वरती गौरव आहे. थोडेसे फॉर्मशी झुंजतायत. 4 बॉल फेस केले, 2च धावा बनवलेल्या आहेत. तेजस शिंदे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती संपूर्ण ओव्हर उभी राहिलेत. बॉलिंग ट्रॅक वरती आयकॉन प्लेअर कुणाल खोंड, प्लेअर फ्रॉम पुणे. ओमकार बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. यावेळेस बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, डॉट बॉल. ओमकार हे सबसे घुमपार. तेजस शिंदे नॉन स्ट्रायकिंग एंड वरतीच उभे राहिलेले आहेत. अजूनही स्ट्राईक साठी झुंजतायत. 5 बॉल फेस केले, 2च धावा बनवलेल्या आहेत. स्ट्रगल मध्ये आहेत गौरव पोळ. अक्षय तावरेची अनुपस्थिती. मुंबईमध्ये अक्षय तावरे हा खेळाडू खेळतोय. यावेळेसचा बॉल सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता. फर्स्टला स्ट्राईक वरती तेजस आलेत. ही जमेची बाजू आहे. धावफलक जैसे ते 2 या धाव संख्येवरतीच आहे. अजूनही 4 बॉल येणारे. येणारे 4 बॉल इम्पॉर्टंट. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आहेत ओमकार भी हे सबसे खुंकार. स्ट्राईक वरती तेवढाच ताकदीचा खेळाडू तेजस शिंदे, आयकॉन कॅटेगरीचा खेळाडू. स्ट्रोक समोरच्याच दिशेने खेळला आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाते. एक डिक्लेरेशन झोनची धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. एका बाजूला गाववाईज अर्थात ग्रामीण संघ आहे जो हायवे जवळ हायवे लगत असणारे गाव आहेत अर्थात दोन पुनर्वसन अनवडी. हा संघ एका छोट्याशा गावातून हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये
बारामती यंगर शिर्के कन्स्ट्रक्शनच्या बलाढ्य टीमशी झुंज देत आहेत. लाखात एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. अनुश्री चषक, अनुश्री चषक, अनुश्री चषक, अनुश्री चषक. स्पीड घ्या सुशांत शिंदे बॅटर टीम शिर्के कन्स्ट्रक्शन. बारामती यंगर्स आपले बॅटर लगेच तैनात करा. मेन स्क्रीनवरती आपण पाहतोय मेन स्क्रीनवरती आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मेन स्क्रीनवरती आपण पाहतोय थोम पुनर्वसन अनवडी संघाची टीम मीटिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. डिस्कशन केलं गेलंय ऍडजस्टमेंट पेक्षा डिस्कशन बरं आणि म्हणूनच डिस्कशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. अंपायर यांच्या माध्यमातून तो बॉल नवा बॉल पाहायला मिळाला आणि बॉलिंग ट्रॅक वरती आमंत्रित केले. 4च धावा बनवायच्यात परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील कोणती परिस्थिती असू द्या हा संघ हार मानत नाही. परवाच्या हाफ मध्ये 6 बॉल 4 धावा डिफेंड केल्या आणि एका धावेनं सामना जिंकला. तो संघ आहे मैदानामध्ये थोम पुनर्वसन अनवडी. 6 बॉल 4 धावा समोरच्या संघाला बनवू दिल्या नव्हत्या अशा पद्धतीचा संघ आहे. आता 12 बॉल 4 धावा डिफेंड करतील का? समोर आहेत फलंदाज बॅटिंग ट्रॅक वरती कॅप्टन सेनापती या संघाचा तारणहार म्हणून ओळखला जाणारा खेळाडू चेतन काळंगे. तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती प्लेअर फ्रॉम पुण्याचा वाघ अर्थात कुणाल खोंड. षटक क्रमांक 1 सोमनाथ मांढरे निघालेत. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळाय मिड विकेट रिजन मध्ये वाऱ्याच्या वेगानं गौरव आलेत. एक सिंगल कंप्लीट केली जाते. मिस फील्ड अलाउज टू बॅट्समन कम फॉर सेकंड धाव देखील कंप्लीट केली जाईल. आणि आता इथून पुढे 6 जवळ आणण्याचा प्रयत्न केलाय मॅचला. अनुश्री चषक 2026 चा थरार. अभय शिर्केची संपूर्ण सेना तयार आहे. 2 धावांची इथून पुढे गरज. अनुश्री चषक 2026 चा थरार आहे. बॉलिंग ट्रॅक वरून निघाले सोमनाथ आणि आखूट टप्प्याचा बॉल ऑफ साइडला खेळलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पळून पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवरती थांबवलं जाईल. 1 के 7 कहाणी आगे. थोडसा चेतन काळंगे यांनी विनिंग रन साठी कुणाल यांना प्रोजेक्ट केलेला आहे. लेफ्ट हँडेड बॅटर कुणाल खोंड. पहा अभय शिर्के यांची संघटना मेन स्क्रीन वरती. 10 बॉल 1 ची गरज. शिर्के कन्स्ट्रक्शन मैदानाच्या आतमध्ये पहा फिल्डिंग क्षेत्ररक्षण क्लोज लावण्याचा प्रयत्न केला जातोय. थोम पुनर्वसन संघाला देखील दाद द्यावी लागेल आणि यावेळेस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. बॉल एका धावेचा प्रयत्न केलाय नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. काय करतंय आउट. फलंदाज होतोय बाद. कुणाल खोंड गोल्डन डकचे ठरतायत शिकार. थोडासा वेट अजून करायला लागतोय. 9 बॉल 1 ची गरज. फायटिंग टोटल उभी करणं गरजेचं होतं थोम पुनर्वसन अनवडी संघाला परंतु सिंगल डिजिट मध्ये स्कोर राहिला. मयूर मासाळचं कौतुक असेल. त्यासोबतच ओमकारने देखील जबरदस्त गोलंदाजी केली आणि आता इथून पुढे 1 लाख रुपयांचा धनादेश कुणाकडे जाईल तर तुकाराम शेठ जेदे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यासोबत स्वप्नील भाई गायकवाड आहेत. आनंद दादा चिरगुटे आहेत आणि आता या सर्व मान्यवरांच्या साक्षीनं या बॉलचा थरार. चेतन काळंगे इज ऑन स्ट्राईक. यावेळेचा बॉल वेगवान हाताळलाय. सोमनाथ मांढरेचा क्लास. सोमनाथ मांढरेचा वार. क्लीन बॉल. त्रिफळाचीत फलंदाज बाद. दिलजीत लिया. एका धावेची गरज आहे. दिलजीत लिया सोमनाथ मांढरे यांच्या माध्यमातून वेगवान बॉल हाताळलाय. बॅट आणि बॉलचा संपर्कच होऊ दिला नाही. सोमनाथ यांनी देखील सांगितलं हम भी किसी से कम नाही. आम्ही ग्रामीण भागातून आलो असलो तरी सुद्धा एका चांगल्या टीमला चांगल्या पद्धतीनं फेस करू शकतो.
चेतन काळंगे संपूर्ण देशामध्ये खेळलाय, देशाच्या बाहेर देखील खेळलाय. कोलकाताच्या अनेक टुर्नामेंट खेळ गाजवत असताना ते चेतनला आपण पाहिले. त्यासोबतच महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक परिसर, आंध्र प्रदेश असेल, अशा अनेक ठिकाणी चेतन काळंगेने आपला क्लास दाखवला. आणि अशा खेळाडूची विकेट निश्चित सोमनाथ मांढरेला विश्वास देऊन जाईल, कॉन्फिडन्स बूस्ट करेल. बॅटिंग ट्रॅकवरती आसिफ कॅप्टन आहेत. आसिफ व्हाईस कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका धावेची गरज असताना 8 बॉल आणि 1 ची गरज. प्लेस केला आणि एका धावेचा प्रयत्न केला आणि एक धाव फिट करून दुसरीच्या षटमध्ये चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ढलकीला बांधून तुला बदा बदा बडविन, अरे ढलकीला बांधून तुला बदा बदा बडविन. जबरदस्त कामगिरी, हे सगळे युवा खेळाडू. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन, कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन प्रथमेश शेठ शिर्के. ढलकीला बांधून तुला बदा बदा बडविन, अरे ढलकीला बांधून तुला बदा बदा बडविन. नादी लागू नको माझ्या तुला हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग, लाखात एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक, आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक.